गाडी, बंगला, जमीन, महागडे फोन यापेक्षाही एक गोष्ट सर्वात मौल्यवान आहे, ती गोष्ट म्हणजे आपली हेल्थ. आपलं शरीर ही जगातली आपल्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. या हेल्थ पुढे बाकी सर्व गोष्टींचं मूल्य लिटरली झिरो आहे. म्हणूनच आपण सुरक्षित असणं सर्वात महत्त्वाचं. म्हणतात ना, सर सलामत तो पगडी पचास. म्हणून स्वतःला सुरक्षित करण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, कोणता हेल्थ इन्शुरन्स आपण घेतला पाहिजे, त्याचे फायदे कोणते, हेल्थ इन्शुरन्सची वैशिष्ट्य कोणती, तो सिलेक्ट कसा करावा, त्याचं प्रीमियम कव्हरेज किती असावं, हे मुद्दे पाहणार आहोत. शिवाय व्हिडिओच्या शेवटी लाईव्ह डेमोच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स कसा निवडावा हे पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, मी ऐश्वर्या व पैसा पाणीच्या पर्सनल फायनान्स सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. इन्शुरन्स सिरीजमध्ये आपण यापूर्वी टर्म इन्शुरन्स म्हणजे काय हे पाहिलं. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी तो व्हिडिओ नक्की पहा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर हेल्थ इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्सचा एक प्रकार येतो. यामध्ये तुम्ही जर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी होल्डर असाल तर तुम्हाला काही आजार झाल्यावर त्याच्या उपचारासाठी पैसे इन्शुरन्स कंपनी देते. म्हणजे काय, तर दरवर्षी तुम्ही इन्शुरन्स कंपनीला ठराविक प्रीमियम भरता व जेव्हा वेळ येते तेव्हा कंपनी तुमच्या उपचारासाठी कव्हरेज म्हणून पैसे देते. हा प्रीमियम अगदी 1000 रुपयांपासून लाख रुपयांपर्यंत असू शकतो. परंतु यावर पॉलिसी होल्डरला मिळणारा कव्हर मात्र खूप पटीनं मोठं असतं. मग पहिला प्रश्न येतो की हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा. एखादी व्यक्ती जेव्हा दीर्घकाळासाठी आजारी असते किंवा एखाद्या मोठ्या आजाराची शिकार होते तेव्हा त्याला बऱ्याच वेळा आपल्या सेव्हिंग्समधून पैसे खर्च करावे लागतात. कधी कधी तर सेव्हिंगही इतकं नसतं की आपण योग्य उपचार घेऊ शकू. अशा वेळी कुणाकडून तरी उधार पैसे घ्यावे लागतात आणि जे जमले नाही तर पैशाच्या अभावी चांगल्या ठिकाणी उपचार घेता येत नाहीत. मेडिकल इमर्जन्सीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या सर्जरीमध्ये आपली सेव्हिंग एका झटक्यात संपवण्याची ताकद आहे. म्हणूनच आपली सेव्हिंग वाचवण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणं कधीही फायद्याचं ठरतं. दुसरं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या आजारावर उपचार घेतो तेव्हा आपल्याकडे एकदम मोठी कॅश नसते. आजकाल बहुतांश हेल्थ इन्शुरन्स हे कॅशलेस असतात. कॅशलेस सेटलमेंट ही क्लेम सेटलमेंटची एक पद्धत आहे. यामध्ये पॉलिसी होल्डरला हॉस्पिटलचं बिल स्वतः भरावं लागत नाही. तुमच्याकडे ज्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स आहे ती कंपनी आणि हॉस्पिटल यांच्यामध्ये हॉस्पिटल बिलाची डायरेक्ट सेटलमेंट होते. त्यासाठी इन्शुरन्स कंपन्यांचे वेगवेगळ्या हॉस्पिटल्स बरोबर टायअप असतात आणि त्यांचे स्वतःचे हॉस्पिटलचे एक नेटवर्क असते. या हॉस्पिटलची माहिती कंपनीच्या पॉलिसी डॉक्युमेंटवर दिलेली असते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेताना पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये तुमच्या जवळील आणि सोयीचे हॉस्पिटल आहे की नाही हे नक्की चेक केलं पाहिजे. तुम्हाला जर यासाठी एकदम डिटेल माहिती हवी असेल तर पॉलिसी बाजारसारख्या वेबसाईटवर याची डिटेल माहिती मिळते. तसेच त्यांचे असिस्टंट तुम्हाला फोनवरही त्याची माहिती देतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती पॉलिसी बाजारवर नक्की चेक करा. टर्म इन्शुरन्स प्रमाणेच हेल्थ इन्शुरन्स देखील तुम्ही जितक्या कमी वयात घ्याल तितका तुम्हाला प्रीमियम कमी भरावा लागतो. उदाहरणार्थ जर तुमचं वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल तर 5 लाख रुपये कव्हरेजचा हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी तुम्हाला दरमहा 300 रुपये इतका प्रीमियम भरावा लागतो. पण इन्शुरन्स घेताना जर तुमचं वय 21 वर्षाहून अधिक असेल तर हा प्रीमियम तुमच्यासाठी 330 रुपये इतका असेल. हे फक्त एक उदाहरण आहे. प्रीमियम कंपनीनुसार कमी जास्त होऊ शकतं. त्याचप्रमाणे कमी वयात जर हेल्थ इन्शुरन्स घेतला तर त्यात जास्त आजारांसाठी कव्हरेज मिळतं. त्याचं कारण म्हणजे व्यक्तीचं वय जितकं कमी तितके त्याला आजार कमी असतात आणि हे होण्याची शक्यता सुद्धा कमीच असते. वय जसं जसं वाढत जातं तशी वेगवेगळे आजार होण्याची शक्यता सुद्धा वाढते. त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम हा मासिक, त्रैमासिक, सामायिक किंवा वार्षिक प्रकारात घेऊ शकता. तुमचं प्रीमियम किती असावं हे पूर्णपणे तुम्हाला कव्हरेज किती रुपयांचं हवं आहे यावर डिपेंड असतं. कव्हरेज म्हणजे तुम्हाला आजारपणात इन्शुरन्स कंपनी जास्तीत जास्त किती रुपये देऊ शकते. तुम्ही इन्शुरन्स घेतल्यावर अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळत नाही. तुम्हाला अपघात झाला तर मात्र तुम्हाला लगेच बेनिफिट मिळतात. परंतु काही आजारांसाठी वेगवेगळा कालावधी आहे. काही आजारांसाठी 2 वर्ष, काहींसाठी 3 वर्ष. जर तुम्हाला पहिल्यापासूनच असणाऱ्या आजारांचं कव्हरेज घ्यायचं असेल तर तुम्हाला इन्शुरन्स घेतल्यानंतर काही कालावधीसाठी थांबावं लागतं. या सगळ्या गोष्टींना वेटिंग पिरियड असं म्हणतात.
थोडक्यात काय तर तुम्हाला एखाद्या उपचारासाठी कंपनीकडून कव्हरेज मिळण्यासाठी जेवढा काळ लागतो त्याला वेटिंग पिरियड म्हणतात. म्हणजे समजा तुम्हाला फेब्रुवारी 2022 मध्ये डायबिटीसचं निदान झालं तर जुलै 2024 नंतर तुम्हाला त्याचं कव्हरेज पॉलिसीमधून मिळतं. वेटिंग पिरियड हा वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळा असू शकतो. पॉलिसी घेताना तुम्हाला पहिल्यापासून असलेल्या सर्व आजारांची माहिती तुम्ही कंपनीला दिली पाहिजे. तुम्ही जर यातून काही लपवलं आणि ते नंतर कंपनीच्या ध्यानात आलं तर तुमची पॉलिसी कंपनीद्वारे टर्मिनेट केली जाऊ शकते, म्हणजेच संपुष्टात आणली जाऊ शकते. त्यानंतर तुम्हाला कोणताच क्लेम मिळत नाही. त्यामुळे इन्शुरन्स घेताना आपल्याला आपले आजार लपवायचे नाहीयेत. बरेचदा एखादी व्याधी आजार व्यक्तीला झाला असं निदान झाल्यानंतर ती व्यक्ती किमान 30 दिवस जगली तरच हेल्थ इन्शुरन्सचे बेनिफिट्स मिळतात. या 30 दिवसांच्या कालावधीला सर्व्हायवल पिरियड असं म्हणतात. यानंतर महत्त्वाचा विषय येतो की कव्हरेज किती रुपयांचं असावं. यासाठी ठोक असं कोणतंही गणित नाही, कारण श्रीमंत व्यक्तीलाही एखादा साधा आजार होऊ शकतो किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला गंभीर आजार होऊ शकतो. यामुळे या पाठीमागे कोणतंही लॉजिक नाही. परंतु असं असलं तरीही एक विचार मात्र तुम्ही नक्की करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथल्या सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर किंवा हार्ट सर्जरीला जो खर्च येऊ शकतो त्यापेक्षा थोडीशी जास्त अमाऊंट असलेलं कव्हरेज तुमच्याकडे असायलाच हवं. समजा तुम्ही ग्रामीण भागात उपचार घेणार असाल तर शहरी भागापेक्षा हे कव्हरेज नक्कीच थोडं कमी घेतलं तरी चालेल. याशिवाय जर तुम्ही चांगली कमाई करत असाल तर कव्हरेज जास्त ठेवायला हरकत नाही. पैसा पाणीकडूनच सजेस्ट करायचं झालं तर 8 ते 10 लाखांच्या पुढे कव्हरेज घेतलेलं कधीही चांगलं. यापेक्षा जास्त असेल तर वेल अँड गुड. हेल्थ इन्शुरन्स घेताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे इन्क्लुजन्स आणि एक्सक्लुजन्स. म्हणजे तुम्ही पॉलिसी विकत घेतल्यावर कोणत्या गोष्टींवर कंपनी कव्हरेज देणार आहे आणि कोणत्या गोष्टी कव्हरेजमधून वगळलेल्या आहेत याची नीट आधी माहिती घ्या. ही सगळी माहिती पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये सविस्तरपणे नमूद केलेली असते. सहसा सगळ्याच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये डेंटल ट्रीटमेंट किंवा एड्स यांसारख्या गोष्टींसाठी बेनिफिट्स मिळत नाहीत. काही इन्शुरन्समध्ये हे मिळतात देखील. त्यामुळे पॉलिसी परचेस करताना सगळ्या गोष्टी नीट वाचा. हेल्थ इन्शुरन्स घेताना तुम्हाला खूप सारे पर्याय उपलब्ध असतात. सर्वप्रथम तुम्ही कोणासाठी इन्शुरन्स घेत आहे ते तुम्हाला निवडावं लागतं. यामध्ये तुम्ही फक्त स्वतःसाठी आणि तुमच्या पती पत्नी सोबतच तुमच्या मुलांसाठी किंवा संपूर्ण कुटुंबासाठी एक यापैकी कुठलाही प्लॅन निवडू शकता. प्लॅननुसार आणि कव्हरेज अमाऊंटनुसार तुमचा प्रीमियम कमी जास्त असतो. फॅमिलीसाठी जर तुम्ही पॉलिसी घेतली तर त्याला फॅमिली फ्लोटर पॉलिसी असं म्हटलं जातं. काही कंपन्या यामध्ये तुम्हाला तुमच्या आई वडिलांना समाविष्ट करण्याची मुभा देतात. अर्थात प्रत्येक कंपनीचे याबाबतचे निकष वेगवेगळे असतात. काही कंपन्या खास ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे प्लॅन्स ठेवतात. त्याचा फायदा तुम्ही तुमच्या आई वडिलांना कव्हर करण्यासाठी घेऊ शकता. अर्थात व्यक्तीचे वय जेवढे अधिक तेवढा तुमचा प्रीमियम जास्त हे लक्षात ठेवा. अनेक तज्ज्ञ असंही सजेस्ट करतात की शक्यतो आई वडील व तुमचा इन्शुरन्स वेगळा ठेवा, कारण आई वडील जर वयस्कर असतील तर एकत्रित प्रीमियम जास्त येण्याची शक्यता असते. जर तुम्हाला अपत्यप्राप्ती झाली असेल तर त्याला लवकरात लवकर तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीत ॲड करा. तुम्ही जर मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी करत असाल तर त्यांची ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असते. यामध्ये कंपनीचे सगळे कर्मचारी कव्हर केलेले असतात. बऱ्याचदा हे कव्हरेज 3 ते 5 लाखांचं असतं, जे सामान्यतः कमी असतं. तुम्ही जिथे नोकरी करत आहात ती कंपनी असे बेनिफिट्स पुरवते का याची आधी माहिती घ्या. अलीकडे वाढत चाललेली हेल्थ केअर कॉस्ट पाहता ग्रुप हेल्थ इन्शुरन्स बरोबरच स्वतःची वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असणं कधीही योग्यच. अनेक कंपन्यांचे कर्मचारी कंपनीने दिलेल्या पॉलिसीवरच टॉपअप घेतात. टॉपअपमुळे तुम्हाला ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त कव्हरेजचे फायदे मिळतात. गरोदर स्त्रियांच्या बाळंतपणाची ट्रीटमेंट हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर होते का? जवळपास सगळ्याच कंपन्या मॅटर्निटी इन्शुरन्स देतात, मात्र त्याचं कव्हर 50,000 ते 75,000 पर्यंत असतं. काही कंपन्या आता 1 लाखांपर्यंत कव्हर देत आहेत. याशिवाय काही कंपन्या पॉलिसी विकत घेतल्यावर 24 महिन्यांचा वेटिंग पिरियड झाल्यावरच तुम्हाला मॅटर्निटी ट्रीटमेंटसाठी बेनिफिट्स मिळतात. लग्न झाल्यावर तर लगेच मॅटर्निटी बेनिफिट असलेली पॉलिसी घेतली पाहिजे. बेबी प्लॅन करत असाल तर मॅटर्निटी बेनिफिट असलेल्या पॉलिसीचा वेटिंग पिरियड नक्की पाहून घेतला पाहिजे. त्यामुळे ही माहिती घेऊनच मग पॉलिसी विकत घ्या. तुम्ही एखादा मोबाईल कंपनीची सर्व्हिस आवडली नाही तर सिम पोर्ट करता, म्हणजेच काय तर नेटवर्क प्रोव्हाइड करणारी कंपनी बदलता. इन्शुरन्समध्येही तुम्हाला इन्शुरन्स पोर्टेबिलिटी करता येते. एका कंपनीकडून तुम्ही दुसऱ्या कंपनीकडे शिफ्ट होऊ शकता, परंतु यासाठी तुम्हाला पॉलिसी रिन्यूच्या वेळी निर्णय घेता येतो.
हेल्थ इन्शुरन्समधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन, म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याआधी आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही खर्च झाला असेल तर तोही कंपनी तुम्हाला कव्हरमध्ये देते. जनरली प्री हॉस्पिटलायझेशनचा पिरियड 30 दिवस आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा 60 दिवस असतो. याकडे पॉलिसी घेताना गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, कारण कधीकधी मोठ्या सर्जरीनंतर पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा खर्च मोठा असतो. वेगवेगळ्या टेस्ट करायला लागू शकतात. याशिवाय प्री हॉस्पिटलायझेशन पूर्वी तुम्हाला काही चाचण्या करायला लागू शकतात. याशिवाय कधीकधी काही आजारांवर तुम्ही घरीच उपचार घेऊ शकता. अशा वेळी तुम्हाला यासाठी कंपनी कव्हरेज देते का हे पाहिलं पाहिजे. डे केअर म्हणजे एका दिवसात होणारे उपचार. काही इन्शुरन्स कंपन्या एका दिवसात उपचार होणाऱ्या आजारांवर कव्हरेज देत नाही, तर हे देखील पाहून घ्या. आता पटकन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची निवड करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी थोडक्यात सांगायच्या झाल्या तर जास्तीत जास्त आजार कव्हरेज करेल अशी पॉलिसी घ्या. तुम्हाला हवे तेवढे कव्हरेज देणारी पॉलिसी निवडा. पॉलिसी कालावधीमध्ये प्रीमियममध्ये माफक वाढ असेल अशी पॉलिसी बघा. बऱ्याच कंपन्या सुरुवातीची काही वर्ष प्रीमियम फिक्स ठेवतात. तो पर्याय उपलब्ध आहे का हे पहा. पॉलिसीचा कालावधी असा ठेवा की उतारवयात सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल. अशा कंपनीची पॉलिसी निवडा की ज्याचे हॉस्पिटलचे नेटवर्क अतिशय स्ट्रॉंग आहे, तसेच तुम्ही राहता त्या परिसरापासून हॉस्पिटल जवळ आहे का. ICU रूमसाठी किती कॅप आहेत याकडे लक्ष द्या. रूम रेंटवर कॅप नसणारी किंवा जास्तीत जास्त कॅप असणारी पॉलिसी निवडा. कंपनीचे रेप्युटेशन कसे आहे, क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे, कंपनी किती वर्ष बिझनेसमध्ये आहे, कंपनी रेग्युलर मेडिकल चेकअपची सुविधा पुरवते का, कंपनी लाईफ टाईम पॉलिसी रिन्युअलची सुविधा पुरवते का. हेल्थ इन्शुरन्स नक्की कसा काम करतो यामध्ये तुमचं वय, मेडिकल हिस्ट्री, तुम्हाला हवे असलेले कव्हरेज यावर आधारित वेगवेगळे कोड्स दिले जातात. काही कंपन्या पॉलिसी इश्यू करण्याआधी तुम्हाला काही टेस्ट करायला सुद्धा सांगतात. हे रिपोर्ट्स तुम्ही कंपनीला सबमिट केल्यावर ते तुम्हाला पॉलिसी इश्यू करतात. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हायची वेळ येते तेव्हा तुम्ही या पॉलिसीचा वापर करू शकता. तुम्ही जर इन्शुरन्स कंपनीचा नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले तर ही प्रोसेस सोपी पडते, कारण तिथे कंपनीच्या वतीने ही प्रोसेस पार पाडण्यासाठी वेगवेगळे काउंटर असतात. तेथील लोक तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये मदत करतात. नॉन नेटवर्क हॉस्पिटल असेल तर तुम्हाला आधी संपूर्ण बिल स्वतःच भरावे लागते आणि त्यानंतर रिएम्बर्समेंटसाठी कंपनीला अर्ज द्यावा लागतो. त्यासोबत डिस्चार्ज समरी, बिले अशी डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. हे सगळं कंपनीला मिळाल्यावर ते तुमचा क्लेम प्रोसेस करतात. हेल्थ इन्शुरन्स घेताना महत्त्वाच्या असलेल्या आणखी 2 गोष्टी म्हणजे कोपे आणि डिडक्टिबल्स. याचा अर्थ नक्की काय, त्याचा तुमच्या पॉलिसीवर काय परिणाम होतो. कोपे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही इन्शुरन्स क्लेम केला की पॉलिसीमध्ये कोपेची टक्केवारी जेवढी असते तेवढी रक्कम तुम्हाला स्वतःच्या खिशातून भरावी लागते. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपयांचा क्लेम केला आणि तुमच्या पॉलिसीमध्ये कोपेची टक्केवारी 15% आहे तर तुम्हाला 15,000 रुपये स्वतःच्या खिशातून भरावे लागतात आणि उरलेले 85,000 इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देते. या कोपेची टक्केवारी इन्शुरन्स कंपनीनुसार बदलू शकते. यात बऱ्याच कंपन्या अजून छोट्या अटी सुद्धा टाकतात, जसं की तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या हॉस्पिटलमधून उपचार घेतले तर तुम्हाला कोपेची टक्केवारी जास्त लागू होते. पॉलिसीमध्ये 10% असेल तर या केससाठी ती 15% असू शकते. हल्ली बऱ्याच कंपन्या हा क्लॉज लागू करत नाहीत. डिडक्टिबल्स याचाही अर्थ जवळपास कोपे सारखाच आहे. तुम्ही जर क्लेम केला तर पॉलिसीमध्ये डिडक्टिबलची रक्कम जेवढी असते ती सोडून उरलेली रक्कम तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून मिळते. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपयांचा क्लेम केला आणि तुमच्या पॉलिसीमध्ये डिडक्टिबलची रक्कम 10,000 आहे तर तुम्हाला 10,000 रुपये खिशातून भरावे लागतात आणि उरलेले 90,000 इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देते. ही डिडक्टिबलची रक्कम जेवढी जास्त तेवढा तुमचा इन्शुरन्स प्रीमियम कमी हे सांगायला नकोच. डिडक्टिबल्स तुम्हाला दरवर्षी भरावे लागते आणि त्यानंतरच तुमची इन्शुरन्स पॉलिसी लागू होते. मात्र एकदा ही रक्कम भरली की पुन्हा त्या वर्षात तुम्हाला ती भरावी लागत नाही. कोपेची रक्कम मात्र जेव्हा जेव्हा तुम्ही क्लेम करता तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला भरावी लागते. हेल्थ इन्शुरन्स विकत घेतल्याचा तुम्हाला इन्कम टॅक्ससाठी फायदा होतो का, तर हो, याचा फायदा होतो. कसा, तर तुम्हाला सेक्शन 80D नुसार त्याचे बेनिफिट्स घेता येतात. तुमच्या पॉलिसीच्या प्रकारानुसार तुम्हाला इन्कम टॅक्स एक्झेम्पशन मिळते. सेल्फ आणि फॅमिलीसाठी 25,000 रुपयांपर्यंत, सेल्फ, फॅमिली आणि 60 वयापेक्षा कमी बालकांसाठी 25,000 अधिक 25,000 म्हणजेच 50,000 रुपयांपर्यंत, सेल्फ, फॅमिली आणि 60 वयापेक्षा जास्त बालकांसाठी 25,000 अधिक 50,000 म्हणजेच 75,000 रुपयांपर्यंत. आता हेल्थ इन्शुरन्स सिलेक्ट कसा करावा हे पाहूयात.
सर्वप्रथम गुगलवर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बाजार असं सर्च करा. यानंतर पॉलिसी बाजारच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला कुणासाठी पॉलिसी घ्यायची आहे यावर क्लिक करा. यात फॅमिली मेंबर, तुम्ही किंवा इतर सदस्य असे पर्याय उपलब्ध असतात. त्यानंतर तुमचं वय निवडा. त्यानंतर तुमचं शहर निवडा. यानंतर तुमचं जेंडर निवडा. यानंतर तुमचं नाव व मोबाईल क्रमांक भरा. यानंतर तुम्हाला तुमची मेडिकल कंडिशन विचारली जाईल. यावर योग्य पर्याय निवडा. नंतर व्ह्यू प्लॅनवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही प्लॅन पाहायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. तसेच अनेक फिल्टर पण दिसतील. यात तुम्हाला कव्हर किती रुपयांचे हवेत, तुम्हाला डिस्काउंट किती हवा आहे, तुम्हाला प्रीमियम कसं हवं आहे यासाठी सॉर्टिंग यासह अनेक फिल्टर उपलब्ध आहेत. या वेबसाईटवर हेल्थ इन्शुरन्स घेण्यापूर्वी तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे व एक एक गोष्ट तपासून पाहिली पाहिजे. यासाठी पॉलिसी बाजार एक उपयुक्त वेबसाईट आहे. तर मित्रांनो, हा होता हेल्थ इन्शुरन्स विषयावरील भन्नाट व्हिडिओ. पुढच्या रविवारी आम्ही इन्शुरन्सवर आणखी एक भन्नाट व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सध्यासाठी थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.